आरे पुंडलिका व्रत हरे विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान कपिवरे महारुद्र हनुमान की जय। श्री गुरु मोतीराम महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज योगीराज निवृत्तिनाथ महाराज की जय। गंगा माता की जय। दुर्गा माता की जय। हरि हरि श्री गणेशाय रामचंद्राय नमः। आईशे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ स्वानंदे सुखे डुलत पाटी थापटी तकपीची। गुरु माऊली चरणी सादर प्रणाम। ग्रंथ करते पैठण निवासी शांती ब्रह्मनाथरा यांच्या कृपाशीर्वादाने गोड अशा स्वरूपामध्ये अखिलकोट ब्रह्मांड भगवान रामचंद्र प्रभूंचे जीवन चरित्र गाथा अर्थात हरिवंश पुराण दुर्गा मातेच्या परिसरामध्ये गोड अशी चालत आलेली तुमच्या गावामध्ये हा दैवत मोठा आहे आणि ह्या दैवताला मोठं करणारे ह्या गावातील मोठ्या मनाची मंडळ आहे। त्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचे कार्यक्रम होत असतात। पहिले प्रथम या दुर्गा देवी मंडळाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। असेच तुमच्या हातून कार्य घडत राहो। थोडं कार्य फार मोठ्या स्वरूपाचा उत्सव आहे। दत्तराव महाराज या तुमचा परिसर आहे हा, फक्त थोडासा मायकावरून चाललाय बरं। तेवढं जर झालं असतं तर बरं झालं असतं, पण आता होणं उपयोग नाही। मग सेवा होऊन काय उपयोग आहे आता पुढं? ऐका नाही, स्वयंपाकासारखा स्वयंपाक केला जावायचा भाऊ जेवून गेला मी म्हणून तुम्ही कुठं ना करता दुसरेच लाभ घेऊन जातात, मी निघून जाणार आहे। गोड अशा स्वरूपाचं चिंतन आहे। या ठिकाणी जमलेल्या माता भगिनी पुरुष मंडळे यांना द्यावे तेवढे धन्यवाद। थोडे कामाधामाच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी रात्रभर शक्ती प्रसंग ऐकायचा ह्या उद्देशानं या ठिकाणी आलेली मंडळी हा विशेष आहे। तुमच्याच मुळे हा कार्यक्रम स्वच्छ सुंदर व्यवस्थित सकाळपर्यंत पार पडणार आहे। आता नाव घेणं काही शक्य नाही। बल्लाटे या ठिकाणी सामर्थ्यवान गुणीवान ज्ञानवान आचरवान अशा स्वरूपाचे वाचक सूचक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। तसेच आमच्या दत्तराव महाराजांचा परिसर आहे। या ठिकाणी गोड असं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे। मारुतीने ज्यावेळेस भाकीत वचन बोलल्यानंतर विशेष सांगते जगाचा मालक पाठ थापटू लागला। काय नवल आहे याच्यामध्ये? अरे नवल काय सांगायचे म्हणजे इथं कोण कोणाची शाबासकी आणि कोण पाठीवर थाप टाकावी ऐका नाही। एखाद्या सज्जनानं बरं म्हणलं तरी त्याच्या इतकी शाबासकी दुसरी नसते। मूर्खानं खद्याव घेऊन हिंडलं तरी त्याचा काही उपयोग नसतं। मोठ्यांनी करावं आणि दुसरं करायचंच काय महाराज। मी हमेश सांगत असतो बघा, गावाला बाईला वाईट म्हणावं म्हणा गावानं आणि तिच्या नवऱ्यानं चांगलं म्हणा, बस दुसरी काहीच गरज नाही ना। जगानं वाईट म्हणावं आणि देवानं आपलंसं करावं, याच्या इतका मोठेपणा दुसरा कोणात नाही। मारुतीरायाचं मला बोलणं ऐकलं, भगवान राम प्रभू पाठीवर हात फिरवतात, डोक्यावर हात फिरवतात, काय म्हणतात बोला? सवेची बोले रघुराजा सये गवटी पवनात्मजा शीघ्र करो न्याय काया बंधुराज उठवाले। ए मारुती वेळ लावू नको, चांगल्या कार्याला उशीर नसावा, लगे उठ, काम आहे तुझ्या पाठीमाग, मोठं काम धरलेलं आहे। लक्ष्मणाला उठवायचे काय नवल आहे? मारुतीरायाची विनंती आमचे भगवान करतात। काय महाराज या ठिकाणी साधू संतांचं आणि देवांचं नातं सांगितलेलं आहे। या ओळीमध्ये सरळ सरळ आपल्याला ऐकायला मिळतो की देव सुद्धा संतांच्या अंकित आहे। त्यांना सुद्धा देवाकाला सुद्धा भगवान संतांकडनं काम करून घ्यावं लागतं। विशेष या ठिकाणी भगवान राम मारुतीरायाला बोलू लागलेले आहे। स्वस्ता स्व तुझे चित्त स्वस्ता स्व तुझे जीवित अंग प्रत्यंग समस्त कपिनाथ निज विजय म्हणले नाही तो भगवान या ठिकाणी आशीर्वाद देतात।
मारुते, तुझे शरीर स्वस्थ असावं, तुझी बुद्धी स्वस्थ चालावी, नको त्या वेळेला नको ती बुद्धी चालायला बी महाराज काही ठिकाणी सांगते देवाची अवकृपात झाली की बुद्धिहीन होते आणि नको ते आठवतय, करायचं ते विसरतय. म्हणून महाराज सांगते देव होई पाठमोरा, उगच्या उग विघ्न घरी येते. त्याचं कारणच आहे. म्हणून सुरुवातीलाच देव साक्षी आशीर्वाद देते. आशीर्वाद कोण कोणाला द्यायला, जगाचा मालक मारुतीला आशीर्वाद देतात. काय अधिकार असेल त्यांचा, कर्तव्यगारी त्या पद्धतीची, कर्तव्य दक्ष त्या प्रमाणचे आहे. महाराज कार्य तसं झालं ना देवाला आवडावं, कार्य मारुतीचं देवाला आवडलेलं आहे. म्हणून महाराज भगवान आशीर्वाद मागितला नाही, मनोमनी देते. चला स्वस्तास तुझं लागे कल्याणास सर्वांगी, सर्वता विजय होई जगे तनु सर्वांगी सुधारणा. तुझं चित्त स्वस्थ असू दे, तुझ्या अंगातली शक्ती सामर्थ्य बळ सगळं काय व्यवस्थित स्वस्थ स्वस्थ सगळं काय असो. अस्वस्थ झाल्यावर काही शिल्लक नसतं बघा दादा. माखणीकर पैलवान स्वस्थ जोपर्यंत तोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालत्यात, आहे का नाही. आणि एकदा का नाही इंद्रिये मावळले मनती बागुला, इंद्रिय स्वस्थ असावे तर गोष्टी चांगल्या चालत्यात. नाही का दत्तराव महाराज, तुम्ही तरी ठीक आहे आमच्या पाठीमागले आणखी 10-5 वर्ष आमच्या बरोबर यायला तुम्हाला वेळ आहे. आम्ही तुमच्या पुढे निघून गेलेले आहेत. आम्ही 10-5 वर्षानंतर आम्ही इथं येऊ शकणार नाही, कारण आमचे शरीर स्वस्थ राहणार नाही. नाही का, काय सगळं काय चालतंय शरीरावर बोलून नाही महाराज. सगळ्या गोष्टी व्यवस्थित सगळ्या. मला एक नाही मारुतीला आशीर्वाद देतात राम. बरं भगवान आशीर्वाद देऊ लागलेले त्यांना. सगळ्या गोष्टी स्वस्थ झाल्या का नाही, सगळं 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 अनुकूल परिस्थिती असते, बाकी काही नाही. आणि म्हणून मारुतीला या ठिकाणी भगवान म्हणतात बापरे तुझं व्यवस्थित सगळं काय असू दे. बोला हनुमंता होई बस देवी जीवित ज्ञान अनुभवी ज्ञान विज्ञान पद तुझे निभावी जगाची, ज्ञान विज्ञान पदवी तुझे निभावी जगास. सगळं काय व्हावं ना महाराज. विशेष सांगत त्या ठिकाणी कुठला तरी एखादा व्यक्ती श्री असावं त्याच्यासारखा तू नाही, त्याच्यामुळे तू विशेष आहे. नाव पडते बरं, आहे का नाही, नाव पडते नाव. म्हणून तुझ्यामुळं महाराज ज्ञान विज्ञान जगात पदवी निर्वण गड्या राजा तुझ्यामुळं. कसा काय वागत होता की महाराज, पण माणसं काय काय माणसं म्हणतात बघा, जरा बघ राहिलं ना मटा आला डिगुळचा देशमुख म्हणतात का नाही. कसा वागला माहिती नाही, पण त्याच्यावर नाव तर पडलं ना, सगळ्या जगात मिरवतंय. म्हणून लक्ष्मा मारुतीराय तुझ्यामुळं जगामध्ये ज्ञान विज्ञान अशा स्वरूपाची ख्याती मिळू दे, असे भगवान त्या ठिकाणी बोलतात. ऐका आता मी तुझं देवाचा तव पूर्वीचा बा तुझे बळागादा प्रताप कृती अति प्रसिद्ध ऐक सावाल सांग. भगवान म्हणतात मारुतीराय भावनेच्या ओघामध्ये तुला आशीर्वाद द्यालो रे. आशीर्वाद द्यावं कोणला म्हणले, जो आम्हाला शक्तीहीन आहे बुद्धिहीन आहे. मारुती तू पहिलाच शक्तिवान आहेस, पहिलाच बुद्धिवान आहेस. आशीर्वाद द्यावं का द्यावं, गरज आहे म्हणून द्यावं नाही, नाही गरज नाहीये, माझं काम आहे म्हणून द्यालो. तुला माझ्या आशीर्वादाची गरजच नाही, कारण तुझ्या सामर्थ्याचे पवाडे, तुझ्या सामर्थ्याचं जे बळ आहे ते बळ त्या 3 लोकांमध्ये सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्यांना माहिती आहे मारुतीराय किती ताकदवान आहे, नाही का. म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी भगवान वर्णन करतेत मारुतीरायाच्या मागल्या केलेल्या कर्माचं वर्णन करतेत. कसलं वर्णन आहे, विशेष आहे. मागलं कर्म जे आहे ना
पुढं वर्णन करायसारखं असावं दादा, वर्णन करायसारखं असावं नाही का? ऐक कोणही वर्णन करावं नाही तर वर्णन असं नसावं गड्या. आत्ता काय पोती सांगायलाय हो, इतके दिवस तो लाखाच्याच वळायचा कडवा चोर चोर घरला नेला. वर्णन आहे, वर्णन आहे काय? शक्तीला तर निक्का बुट हानीत होत, तुटक चप्पल थूत होत. वर्णनच आहे का? वर्णन करावं कसलं करावं विशेष आहे. निमित्त करून घरला येत आहे. दिसली वस्तू खिशात गप्पन घालून घरला नेत वर्णन आहे. मग वर्णन कोणचं असावं? मारुत्र्याचं वर्णन राम करतात ऐका. बाळ बऱ्या केला हानो तवा भद्रे हाने तला हानो हनुमान तने नामा विधाय पासून तुझं झाले. बाळपणाची ख्याती सांगू लागले भगवान मारुती. अरे लहानपणामध्ये सूर्याला धरायला गेलास की रे. अरे दैवान महाराज त्या ठिकाणी घेताना त्याला तुला वज्र लागलं, वज्र हनुवटीला, म्हणून हनुमंत नाव पडलंय ना तुझं. भगवान वर्णन करायलेत पहा. हा नवल आहे, मोठ्याच्या तोंडातून आपलं वर्णन निघावं. काय दत्त महाराज नाही का? वर्णन चांगल्या तोंडातून निघावं गड्या. न कळते तर कोणाचंही वर्णन करतात, त्याच्यात काय नवल नाही, ह्याच्यात काय नवल आहे का नाही? विशेष आहे काय गळ्या पोथी वाचली. अरे बारांनी चुकलं रे ते. चुकलेलं कळालं त्यानं वर्णन करा. ज्याला चूक कळते आणि त्या गोष्टीचं ज्ञान आहे त्यानं वर्णन करावं. कसलं ज्ञान नाही आणि वर्णन केलंय काय त्याच्यात अर्थ नाही. लय पोथी गोड सांगितले हो, कशी सांगितले तेवढं काय कळालं नाही. पण मग आडलंच ना ते. मग काय कळालं नेमकं? कळालं तर वर्णन आहे आणि कळत्यानं वर्णन करावं, अन्यथा नाही. मारुत्र्याचं वर्णन भगवान करतेत ऐका. त्या रवीच्या धावण्यासी आले लोकपाल वेगेसी त्या तिला वेले तयासी ऐक सावकाशी सांगेना. संघाला काय झालंय? सगळे लोक पळाले बाबा तिथं. सूर्याला गिळाय गेलताना मारुत्र्य. मग तेवढ्या लोकांनी कैवार घेतला ना, तेवढे तिथं आले. भगवान म्हणायले तर हे माहित होतं सगळं काय, पण वर्ण नाही ना, करावं लागतंय ऐका. नाही त्याला काय म्हणतात ते ऊर्जा मिळते. ऊर्जा मारुत्र्याला त्या ठिकाणी ऊर्जा मिळवण्याकरता स्वतः भगवान त्या ठिकाणी वर्णस्तुती करतात. बोला. कुंडीत झाले शिवाचा सुरा झाला चुरा वर्णाचे पास समगळा पय झाले. वज्रमुंड झाला म्हणा. शिवाचा शिवपास मोडला, मारा तो शूळ मोडला, येमाचा येमदंड खुडला. काय वर्णनाची ख्याती सांगतात बोला. तुझन वादी वरुण पासे दुसरा आश्रमी आश्रम पास तिसरा कर्माचा कर्म पास तुझ विरेशा बाधेला. मारुती एक सांगतो तुला विशेष आहे. आता या ठिकाणी वर्णन एक आशीर्वाद आहे. महाराज म्हणते त्या ठिकाणी तुला कर्माचा कर्मपास बाधा करणार नाही, धर्माचा धर्मपास बाधा करणार नाही, संसाराचा संसार पास सुद्धा. धर्मपास ज्ञानपास अंकाराचा हमपास परभ्रमीचा भ्रमपास तुझ ससा बाधिना. महाराज म्हणते धर्माचा धर्मपास, कर्माचा कर्मपास, अहंकाराचा अहंपास बाधाच करणार म्हणले. आणि आम्हाला याचीच बाधा होती म्हणून आम्ही मानवच आहोत. आणि एवढं गेले की तू का म्हणे देव झाला. विषय अहंकार गेला देवच व्हायला विषय आहे का महाराज? दुसरं काय लागतंय? एवढं काय अंतकरणात अहमपणा मीपणा बाजूला गेला. काय होतंय महाराज? सहज सांगते. सासूची आई होते
तोंडापुरती नाही, पोटातून होते. एवढं व्हावं लागते. पण आमचा मीपणा जाईना, ममत्व जाईना, विशेष अहमपणाच जाईना. मी म्हणून बरंय, मी हे म्हणून चांगलंय, मी हे म्हणून सगळं काय चाललंय, मी नसल्यावर हराळी वाढेल, मी नसल्यावर आमकी होईल, तमक होईल. आपल्याला अहंकाराचा अहंपाश बाधा करतय, म्हणून आम्ही जाग्यावरच आहोत. भगवान म्हणते तर या ठिकाणी मारुते तुला कुठल्याच प्रकारचा पाश बाधा करत नाही. आम्ही संसाराच्या संसार पाशात बांधलो. कसं महाराज सांगते, संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. आयुष्यामध्ये आम्ही संसारामध्ये लुब्ध झालो. बरं मी काय म्हणतोय महाराज, आपण बांधलंय का बांधून घेतलं दत्तराव महाराज? मला वाटते आपण बांधून घेतलंय का नाही. महाराज सांगतात ना, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन आचंद माझे माझे. सगळ्या गोष्टी मोकळ्या होत्या म्हणून, पण आम्ही वरचीवर गुतत गेलो. कसं गुतत गेलो? लांब दोर बांधलेल्या जनावरासारखं. लांब दोर बांधलेला खुट्याला जनावर नाही, येडा घालून जेव्हा ना पुढ्या कुठ्याला गुंत त्या तेव्हा कळते आम्ही पारच गुंतलोय. तवर नाही, तवर कळते का? तवर कळतच नाही आम्हाला. आणि मग ज्या वेळेस कळालं ना, त्यावेळेस इलाज राहिला नसते, कारण आपलं द्वारकांड संपलेलं असते. आणि मग कन्याशिवाय दुसरा इलाजच नसतंय. म्हणून कुठल्याही व्यक्तीने जे कार्य केलं ना, त्या कार्याच्या बळावर आपल्याला पुढे जगता येते. मला सांगा, आपण आयुष्यात काहीच केलं नाही, नातू मांडीवर बसला आणि विचारलं, बाबा तुम्ही काय काय केलंय बरं? पहिलं काय काय डोमलं सांगावं म्हाताऱ्याने? त्या काय म्हणावं महाराज, काय म्हणावं? मी लोकाचा पिवळा कापू कापू आणला, काय सांगावं बरं त्यांनी? काहीतरी कर्म सांगावं लागतील ना, काहीतरी नाही का. आता आमच्या दत्तराव महाराजांच्या मांडीवर त्यांचा नातू बसला तर म्हणे, अरे बापू मी मांडी आपटू ताटकून शक्य सांगितले. आता 1000 लोक पुढे बसायचं, झोपत असल पण बसत होत. सांगायला तर शिल्लक काही नव्ह, काय बरं सांगावं दुसरं? मग काय पैलवानकी करणारे माणसं सांगत आहेत का नाही? बरं तेच पोरग सांगते, आमचे आजोबा पैलवान होते नाही का. हेच कर्म सांगावे आणि ते कर्म शेवट्याला जावे, आम्ही आमची शिदोरी बनवावे नाही का. शिदोरी असावी मायबाप आपल्याकडे. ती शिदोरी कायम सरत नाही बरं. ती विशेष या ठिकाणी सांगत मारुत्र आहे, तू आयुष्याची शिदोरी बांधलीच गड्या राजा, तुला कुठल्याच गोष्टीची कमी नाही. भगवान बोलते चला तेवरून पाचते किती तुझं बांधावया मारते, ये माझी ते कोण शकते तुझं निश्चिती दंडावया. सोडून द्या. अरे सगळ्या विश्वाला ये माझी भीती आहे गड्या. प्रत्येकाला मरणाची भीती नाही का? प्रत्येकाला, कोणालाही प्रत्येक पृथ्वीवर जीव आला ना, त्याला दुसऱ्या कोणाची भीती असो नसो, येमाची प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला आहे येम. विशेष आहे का नाही? देव बाकीच्याला वेहिनात, कोणी महादेव खिशात घालून देत, त्याच्यात काही नाही एवढं. आमच्या इथं बक्कळ काय काय लोकांनी मारुतीला 900 करून डोळे चिटकिले, संध्याकाळी लोकांनी उकरून नेले. काय वाटना नेंच, काय वाटना, काय वाटना. पण मला माणसं सगळेच भेटतात. देव असून सुद्धा कोणी घरात फोटो ठुत नाही. हाय काय एखाद्यानं बोट उभं असं वरी करून दाखवा, मया देवाऱ्यावर यमाची रोज पूजा करतो आम्ही. कोणतरी केलाय का? कोणतरी केलाय? ठीक आहे महाराज, पितळाचा नसल, काश्याचा नसल, इंद्रेलाचा डब्याचा तरी कोणी यम केलाय का घरी? आमच्या इकडे मी खेड्यातला माणूस, डोंगरातला, आम्हाला काय पितळ मितळ घडत नाही. आमच्या इकडे काही लोकांनी इंद्रेलाच्या डब्याचे केले. तर देव जर्मलच्या डब्याचे तुमच्या इथं तो आला नसेल एखादा कला करणारा व्यक्ती, गाव शहर आहे, तो खेड्या पेड्यात हिंडतो, तिथंच भेटत ते. त्याचा तरी कोणी यम केलाय का? केलाय नाही, असं होतच नाही. बरं यम नाही का? यम आहे, प्रत्येकाला भेटणार आहे. पुन्हा विशेष कोणाला देव भेटन
किती रात्रंदिवस महादेवावर तुम्ही फुलं वाहा येलं वाहा महादेव स्वप्नात येईना पण एक ना एक दिवस येम तुम्हाला भेटणारच आहे भेटणार आहे भगवान म्हणतात ए मारुती तू येम सुद्धा तुला भेटणार नाही माझा सकळ जगा ना बदावी लग बघा दंड घेऊन आहे घा तुझं सवेगा दंडवाला समजलं तुला एकी दिवशी आला आहे का त्या यमाचा यमदन पाय मोडून गेला तुझे सहित तर बापुढे कोण काय हाणून पाही दंडावया काय सारखं समजलं त्यानं दुसऱ्यासारखं मारुती तुझ्या समोर आला चाललं का नाही हो त्याच्या पुढे कोणाचं चालत नाही बरं वर्णन चाललंय बरं मारुतीची कर्मगती सांगायले तर भगवान सांगायले जगाचा मालक तोंड फोडून वर्णन करायला ह्याच्यात नवला आहे पहा एक काय सांगा एवढ्या मोठ्या माणसांनी वर्णन करावं का वर्णन करायच्या लायकीचं होतं म्हणून वर्णन केलंय बोला आगनी वायू कुबेर चंद्र सर्वै झाले तुझे किंकराम एवढा दडला सारा हनुमान विराट निलोकी अरे इथं एवढे बल्लाडे सामर्थ्यवान लोक आले ना महाराज तिथं कोणाचं चाल मारुतीचं वर्णन चला आपुलिया लावे प्रताप शक्ती लावणी सकळाची वरद शक्त्या वज्रदेवी आईशी ख्याती त्रिजगती मिरविजय प्रत्येक जणानं तुझा हनन करण्याकरता प्रवेश केला होता प्रत्येक जण तुला मारायलाच आले पण तुझ्या शक्ती पुढं सगळे जण तुला वरदान देऊनच गेले एकही रिकाम्या हाताने गेलं नाही वर्णन आहे का नाही मग तुझ्या कर्माची कर्मगती आहे बोला कावेशे माझे वरदान आतुर बळी वायू नंदान एगे करून उडान बंधुरत्ना वजदे काय शे पुढे तुझे वरदान माझं वरदान तुझ्या पुढे फुल आहे फुल काहीच नाही एक आहे हे मारुती दुसरं बोलच नागडे मला माझा भाऊ जिवंत करून दे एवढंच कर बाबा देत नाही वरदान तुझ्या सामर्थ्याच्या बळा दुसरं काहीच घ्यायची गरज नाही कोणाचाच आशीर्वादाची गरज नाही तुला मारुती एवढं कर बाबा आणि तेवढं करूनच काय कर माझा भाऊ मला वापस दे आयशे बोलता श्रीरामचंद्र सकळ राज्य भारा ऐकोन पिंझारिला कपिंजा अति ध्यासुर भासता महाराज जेवढं भगवान बनलं सगळ्या वानरांच्या रोमावरले महाराज या ठिकाणी पिंजारल्या गेल्या अंगावरले रोम उभे राहिले मारुतीने महाराज सगळा कार्य भाग आपल्याकडे सोपवला आपल्याकडे घेतलाय सगळे कबूल केल्या कबूल आणि या ठिकाणी देवाचं कार्य करण्याकरता मारुतीच्या जीवाचा आटापिटा आणि या ठिकाणी भगवान मारुतीराय ऐकतात दोघांची चर्चा संपलेली मारुतीराय काय करतात बोला पिंजारिल्या रोमावरे शाबास दिश विक्रार दाथाळी मस्त गेला नव मंडळे मारुतीराची अवस्था आहे पर्वत आरात काय करायचे आम्हाला आणण्याकरता किंवा वनस्पती शोधण्याकरता मारुतीराय जाणार आहे काय अंतकरणामधला आवेश आहे विशेष आहे पुढी उडी मारण्याकरता तितक्याच अंतरानं मागे जावं लागतं म्हणून पैलवान तर गोष्टी होत्यात नाही तर मुंडक्यावर पडावं लागतंय जितकं पुढं जायचं ना तितकं मागे सरकावं लागतंय म्हणतात असा खेळ सांगतात बघा मी बी काय एक काळचा मारत उलीचा छोटा मोठा का होईना टरबुजावरला मोसंबीवरला पैलवानकी केलेला माणूस आहे म्हणून म्हणायला तुम्हाला पैशावर नाही पहिल्या मोसंब्यावर मोहनीम आयुष्य गेलं आणि निम आयुष्य राहिलेलं नारेळाव चाललंय झालं आपला कार्यक्रमच संपला पैशापासून येवस्तोवर आमची कुस्ती संपली तिकडं काय चालणार अंगाची काथाडीक निघाली म्हणून इकडे आलो इकडं नारेळच ऐक दुसरं काय
मग त्याच्यावेळेला म्हणायला मारा उडी मारायची म्हणजे की माग सरकावं लागतं. मारुत्र्याचा आवेश सांगू लागले. बोला. दोन्ही दिसती नेत्र गोळा जैसे धगधगीत विंगळा काटिता भूमेशी लांगोळा लोक सकळ भयभीता. फार महाराज मारुतरायाचे आवेश निर्माण झालं. आज सगळ्या पृथ्वी तलावर भीतीचं वातावरण पसरलं. मला वाटतं 2 तास थोडीशी लेट आहे. थोडीशी मदत करतो तुम्हाला 10-5 वयाची. बोला. वळीला पुच्याचा कोळा लंगोरी सुयाचा कळा राम स्मरून याद घाडा केला गाडा भूमुका वळला आणि अंतकरणातून पोट तिडकीनं राम प्रभूच्या नावाचा गजर केला. राजा रामचंद्र भगवान की जय. गर्जना झाली. ऐका ऐकून त्याचा भूमुका दचके कैलासी शंकरा ब्रह्मण हळवळला तो पुरांदर मांडले. रामनामाच्या गजेरामध्ये कैलासापर्यंत आवाज जातो. कैलासाचा अधिपती भगवान शंकर दचकतो. काय नवल आहे नाही का. आणि एवढं काय आवाजात सामर्थ्य होतं. एवढं काय आवाज मला एवढ्या जोराचा होता. महाराज देवापसर आवाज जावा देवापसर नाही का. आमचा आवाज देवापसर जात नाही हो. म्हणून आमच्या देवाला ऐकू येत नाही. देवापसर आवाज नाही आला म्हणून इथून नाही इथून घ्यावा लागते असं म्हणतात. बरं ते आवाज नक्की देवापसर जातो आहे का नाही. आणि देवाला ते हाक ऐकू जाते. म्हणून मारुत्राचे हाक कैलासाला. बोला. आकारी प्रळय काय सा सृष्टी प्रळय रुद्र निमाती दृष्टी इंद्राधिक पडले संकटे कंटी दाटले. आकारी सृष्टीचा नियम होतो का काय. अंत होतो काय. नाही वेळ तर नाही पण इंद्रदेवापर्यंत धाक गेला. बोला. गडे खाचले सागरी वृक्ष भरमारती गगनांतरी उडान करिता कपिकेसरी सुरासुरी आकांता कडे खचले कपारे. एवढा मारुत्रायाचा आवेश होता. पूर्ण महाराज पृथ्वी तलावर हाहाकार निर्माण झाला. चला. सप्तसागरा खळबळा धरा जाऊ पायरचा तळा आकांत जीव मात्र सकळा गुळांगुळाचे निधाग्या रामच बरोबर उडान लागतात. दक्षिण सागर संपूर्ण कडमेला उभरा उपरी गगनांतरी सत्य लोकापर्यंत वरी गेली उडानाची थोरी क्रमभारी कपीचा. मारुत्र्याच्या उड्डाणाचा आवेश महाराज सत्य लोकापर्यंत उड्डाण गेलं म्हणतात. एवढा आवेश असावं बघा. एवढा असावा आवेश नाही का. आणि कार्य अंतकरणात नसावं. दत्तराव महाराज कार्य अंतकरणात नसावं. आता आमच्याकडे सोयाबीनचा पिरियड चालू आहे. माणसं कोण्या टायमाला उठायलेत की आज झोपायलेत की माहीत बा आपल्याला मेळ माहिती नाही. पण संध्याकाळच्या पोतीला सट्टाटच माणसं येत रामायणाला. बरं ऐकी आता इथं तरी माणसं चांगले जमलेत. कारण मला वाटाले खोंबाव एक तर आहे. ताडकळस मधून जर गाडी काढली तर मला वाटतंय अर्धा घंटा ताडकळच्या बाहेर निघायला लागते. माणसं बघाय गेलं खोंबाव तर असतील. खांबाव का खोंबाव म्हणते तुमच्याकडं. काहीतरी धरण ते ओळखूती आलंय की तुम्हाला. ते खांब म्हणा ना खोंब म्हणा ओळखे ते खांबाव तरी आहेत. बरं झालं ते का असं ना. बरं आमच्याकडे काय काय जेवणाच्या पद्धती असतात. मला चुलबंद असते मुडाज बन असते. काय काय ठिकाणी महाराज वाड्यावर एक असते आणि लईच नसलं तर खोंबाव एक असते. अशा स्वरूपाचं जे असते ना त्या पद्धतीचं मला वाटायला आपल्या गावामध्ये ना इथल्या संयोजक मंडळींनी खोंबाव एक आमंत्रण दिलंय. शक्तीच का अवघडच आहे बाबा.
आम्ही महाराज जरी असलो 400-200 रुपयावाले, मी तर घेतच नाही ना माणसाने, एकूण 400-200 रुपयेवाले माणसं एवढे लहान म्हणून वाटू देऊ नका. माईच्या नो भागवतकाराला पाणी पाजविणारी माणसं पुढे उभे बसलेले आहेत. आणि महाराज एवढं सगळं काय असताना इथं माणसाची थोडीशी दुर्मिळता आहे. जाऊ द्या, कामाधामाच्या दिवसा असल्यामुळं कदाचित असं झालं असल, ऐक नाही. जाऊ, एवढी आहेत तेवढी तरी राहा बाबा. आपल्या गावची इज्जत राखायची आपल्याला. काय जरी झालं तर काय होत आहे, माणसांनी व्यवस्थित जित मोजकेच राहावं, पण काय राहावं, निक्के राहावं. आमच्या महाराजांनी सांगायचं म्हणा, लय दाट पेरलेलं कणसाला पडत नाही, पातळच राहावं, कणसाला मोठं पडते. पण ते बी कणसाला पडल्यानंतर ना जरासं डुकरापासून सावध राहावं लागतं. झोप नावाची डुकर ताबडतोबच आडवं करते. म्हणून म्हणायलो महाराज, एवढे येत ना तेवढे तरी इमानदारनं सावध राहा. गोड कथन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. बोला. दिशा दुमदुमल्या संपूर्ण प्राणांती कसक राक्षस गणा या ऐकून रावण अथी चिंता मन उपजवी. आता कैलासापर्यंत आवाज जातो, देवांपर्यंत आवाज जातो, रावणापर्यंत गेलाच असं ना. रावणाला चिंता पडली. बोला. मने गेली कपिंद्रा आणि औषधी समग्रा उठल्या सुमित्र श्रीरामचंद्र नाठो. मारुती गेलाय ना. मारुती काय काय माणसाचा धाक असते पहा. काही माणसं दत्तराव महाराज गावामध्ये ना एखादा माणूस कोणालाच भेईना, पण असा एक विशेष प्रकारचा व्यक्ती त्याच्या पुढे येते, त्याच्याशिवाय महाराज दुसरं कोणालाच भेट नाही म्हणते. तेवढ्याला भेट. राजा रावण दुसऱ्या कोणला, रामाला तेवढी भेट नव्हते, पण मारुतरायाला भेट होते. तर मारुतरायाची ताकद सामर्थ्य त्यांनी बघितलेलं होतं. मारुतराय विशेष या ठिकाणी गेलाय ना, नक्की ते अंतर बाबा अंतयच रावणाला दाट विश्वास असेल. वैर्याला सुद्धा खात्री राहावं. वैर्याला मारुतरायाविषयी रावण या ठिकाणी विचार करू लागला. नाना काय असो बा, नानाच्या योगाने आम्हाला एवढ्या लोकांचं भेट झाली रे बाबा. म्हणणं माहित बा, नानाशिवाय दुसरं कोणी नाही. दुपारी शक्तीचा ठराव झाला म्हणले. मला म्हणले बरं झालंय कवा माहित नाही. त्याच्या जीवाला माहित. त्यांनी प्रत्येकाला दुपारी ठराव झालाय म्हणूनच माणसं गोळा केले. तर माणसं एखाद्या फोनवर याचे 90 बरे इथले, पण ते आले महाराज त्यांच्या बोलण्यात ताकद आहे, तळमळीत ताकद आहे. त्या ताकदीप्रमाणे तुम्ही मंडळी गोळा केलेली आहे. तुम्हाला धन्यवाद असो. बोला. हे तव एकमेका परिसवीर रणयोध्याती कर्कशा अवघे मिळाल्या योधात मगा मास प्राणांता. म्हणतोय महाराज एकदा मारुती गेला, औषधी आणल्या. पुढचा प्रसंग माहित आहे. बोला. आता काय करू रे चार प्रधान मारिले समग्राम इंद्रजितादी अख्या पुत्र कुमार मारिले. काय रावण विचार करतोय. काय मेले महाराज, एवढे वाक्यासारखा मेलाय. पुत्र मेले, कुमर मारिले. आता जरा माग परतून बघायला राजा रावण कोण कोण मेले, कसे मेले. सगळे जे मेले ते अहंकारामुळेच मेले, त्या बाकीच्या नाही बरं. ह्याच्याच कुंभकर्णानं सुद्धा सांगितलं होतं, जे 6 महिने झोपत होतं ना, त्यानं सुद्धा सांगितलं होतं, दादा ऐक रे माझं, धरण पाय रामाचे वाचशील, तूही खाशील ना आम्हालाही सुखानं खाऊ देशील. ऐक ना. नाही पठ्या ऐकला. मंदोदरीने सांगितलं होतं, धर्मपत्नी महाराज पतिव्रता म्हणून सांगितलं. बोलण्याचा अधिकार नाही, पण नवरा सुखायला बोलू लागतं, बोलावं लागतं म्हणून बोलली होती. तू सुद्धा तिला महाराज असं गोल बोलूनच काढून दिले पठ्यानं. आता माग परतून बघायला तर म्हणला पोरं मेले ना सगळे. आता काय करू रावण विचार करतोय. आईशा चिंतिता रावणा करू विसरला भोजला विसरला उदक पाना. आते चिंता मना पीडित महाराज म्हणतात चिंता पाठीमाग लागली.
जेवण विसरते, चिंता लागली की झोप विसरते, झोपच विसरून जाते. विशेष आहे कोण्या गोष्टीचा ध्यास लागू नये, ध्यास लागू नये महाराज. एकदा ध्यास लागला की आमच्या इथे गडी होता महाराज, आमचा उद्दीम माग पडला होता मिरगाच्या तोंडाला. आणि विशेष बघा शेतात झोपलं होतं. संध्याकाळी की नाही बाजच वडीत घेऊन निघालं होतं. पार एक आवडात गेले आणि तिथं बाज नेऊन सोडल्या. सकाळी म्हणालो तिथं तू काय डुकर खाऊ लागले रे काळ्या उन्हाळ्यात, बाज वडीत का नेलास? मला स्वप्न पडलं होतं आणि मी स्वप्नातच आऊत आणलं. वसन बाजच काढलं, वसन काढू काढू आवर आणलं. ध्यास लागला का नाही माणूस काय करायचं ते विसरते, नको ते करून ठेवते. राजा रावणाला ध्यास लागलाय. एकदा सगळीकडे नजर टाका बघा दाजी तुम्ही. म्हणजे कसं असते, सगळे जागी होतेत माणसं. जवळजवळ मला तर सगळे सारख्याच वर्णाचे दिसायलेत. दत्ताराव महाराज इथं येऊन बसल्यावर कळून तुम्हाला सगळे सारखेच दिसायलेत. काहीच विषय राहिला ना. एकदा तुम्ही सगळीकडे नजर टाका आणि झोपू नका. झोपलं का नाही जगामध्ये आपली झोप निर्वती बघा. अख्ख्या जगात ही जात हे बोवा टाकते युट्यूबला, लोक बघत आपण काय बघाय झोपलेलं. पुन्हा आपल्या जर बघण्यात आलं तर एवढं बेकार वाटतंय, पुन्हा काढून बी घ्याय ना. काय झडपणी झाली मला त्या टेमला झोप लागली, काय झडप असं म्हणण्यापेक्षा जागा रात्रभर राहा. विशेष तुम्हाला कथा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. मारुत्र्या गेल्यामुळं रावणाला पडलेली चिंता ऐका. निद्रालो लागेसे जैसी करी तसे उठ बैसी, तव देखिले काळ नेमेसी, मग चरणाशी लागला. महाराज एवढा चिंता करत असताना अचानक काळ नेमीला पाहिलं. देव देते धाडून. चिंता मिटलीच गड्या, पायच पडला बोला. केसरातीला दाडा विखाट विकराळा, अरे धगधगीत नेत्र गोळा, जैश विंगाळ खरीराच्या. काळने मी दिसायला एवढा सुंदर होता म्हणतात. काळाच डांबराचा बनलेला. कसं म्हणेल तुम्हाला, इतका काळा इतका काळा, तयाच्या पाठीवनी काळा. आमची युट्यूब वाले दादा म्हणायत मयावनी म्हणा की मयावनी म्हणा. आता तेवढं मला काय हाय का नाही तोंडाला होय म्हणायला. बरं बऱ्याच या ठिकाणी सांगू लागले. लाल भडक डोळे तगड्या. ऐका जरा मोजका शब्द सांगतो. जीवामुखी समसमिता ती दीर्घचारी हात केस निळकटीन तेत दुभे दिसत सुळ जैसे, आदिते गडदारा चारी मुका समान पर्वतरिया, कापरायचा काळा शरीरिया, मुके चारी समसमी. असल्या तोंडाला सोबल असे दात होते. त्या दाड अक्कल दाडा सहित महाराज सांगू लागले. काय त्याच्या वर्णन करतात बापा दाताचं बी. काय दात बी सुंदर होते म्हणले काळ नेहमीचे. बोला. वृक्ष जैसे असती तैसे आत्मा दिसती, हिंगुळवाणी शरीराकृती देखता भित्ती अवकाळ. महाराज मोजक्या शब्दात सांगतो, ये मला सुद्धा भे वाटावं इतकं विचित्र काळ नेहमी दिसायला. बोला. अति भयानक शरीरा, त्या प्रातील शिरा, तुला जाऊन सत्वरा, पर्वचंद्रा ठाकावा. एवढा विचित्र माणसाला रावण काम सांगू लागला. ए दादा तुला जावं लागल म्हणलं. तुम्ही तुमचं चालू द्या, तुला जावं लागल. काय पर्वतावर जाऊन उभं राहावं लागल. काय करायचं तिथं ऐका. लवणादी सकळा समुद्र, कुशादीपा समाग्र, लंगोनी शिर समुद्र, पर्वतेंद्र ठाका. समुद्र उल्लंघन करायचंय, पर्वत उल्लंघन करून पर्वताच्या पायथ्याशी तुला बसायचंय. बोला. तुझा म्हणून आलो तुझा शरण, तिथे गेला कपिनंदन त्याशी विघ्न कराव्या. तुझ्याच्यानं काम होतंय.
म्हणून तुला मी शरण आलोय, मी तुझ्या पाया पडायलो. काय करायचंय तुला? परत पर्वतावर चाललाय ना मारा तो मारुती, त्या मारुतीला विघ्न करायचे गड्या. बोला कारण मी ऐका विनंती, लक्ष्मणा भेदिली आशेषाती, उदया येता गवस्ते सौमित्र निश्चिती मरेला. हे बघ तुला सांगतो, लक्ष्मणाला शक्ती लागल्या आणि सूर्य सकाळपर्यंत त्याला औषधी नाही पोहोचली. सूर्य निघाला, लक्ष्मण मरेल निश्चिंती. लक्ष्मण मरणार आहे कधी? सूर्याची किरण शक्ती बिळावर पडले का लक्ष्मणाला कोणीच वाचू शकणार नाही. काळ नेहमीला सांगतोय बरं राजा रावण, थोडसे विचार पूर्वक ऐका बापा, मी लय जास्त वेळ थांबणार नाही, कदरल्यावणी करू नका. ऐका. या लागे वायुनंदन करून सवे गौडा, दिव्या औषधी आणून स्वय लक्ष्मण उठविल. औषधी आणायला मारुती गेलाय, आणतयच. आणि ते जर वापस आला, दिवस निघेपर्यंत येईलच, गॅरंटीच. येतोयच. लक्ष्मण उठवतय. रावण बोलू लागला गड्या मारुतीरायाविषयी बरं ध्यान ठेवा बरं. ऐका. औषधी समस्तीय वाचवा वयानी छेती, प्रतिज्ञा मारुती करून गेला. त्यानं पण केलाय, त्यानं प्रतिज्ञा केलेले, त्यानं वचनावळ्या आणा भाका वाहिल्या, आणि तो नक्कीच आणल्याशिवाय राहणार नाही. राजा रावण म्हणतोय पहा, मारुतीरायाविषयी एक वैरी एवढी आत्मीयतेनं विश्वासानं सांगतोय, एवढी महाराज गॅरंटी असावं म्हणा, आपल्या घरच्याला नाही वैऱ्याला राहावं. बोला. तत्काळ औषधी आणून आत्ताची उठेल लक्ष्मणा, मग त्याशी झुंजेल कोणा. राम लक्ष्मणा तुरवळे एकदा औषधी आणली ना बाबाराव महाराज, ताडलिंबलेकर महाराज या ठिकाणी रावण म्हणू लागला पप्पा, म्हणजे एकदा औषधी आणली ना आणि लक्ष्मण उठला, मग कोण आताच हिंमत नाही. काय म्हणले, युद्धच करण्यात कोणा ताकद नाही, अजिबात नाही. रावण बोलतोय बघा, लक्ष द्या, व्यवस्थित बघा. आता तुम्हाला लक्ष द्या लक्ष द्या म्हणायलो, पण तुम्हीच एवढे दुनियाचे कीर्तनकार भागवतकार माणसं येतं, ते म्हणतात काय लक्ष देऊ बापा, तुला कोण बोललंयच की. आधी जर लक्ष दिलं असतं तर तुला बोलणाऱ्यालाच मी बोलू देत नव्हतो, आहे का नाही? म्हणजे तू ऐकायचीच गरज पडत नव्हती. बोला. अतिवय हवय नरकर काना ठोबे जाण, बलिठ सकला नरगण त्यासी कोण झुंजेला. ते वाढणारच आहेत रे, त्यांच्या संग युद्ध करणं एवढं सोपं नाही. बोला. झपटे करून ब्रह्मशक्ती काय होईल? आकडेला आहे उर्मिलापती, तव कार्य साधावे हातो हाती, उदया गवस्ती न येता. बापू मी लय कपट्यानं त्या लक्ष्मणाला शक्ती मारली. अरे इतकं सोपं नव्हतं, माया जीवाला माहित आहे. एखाद्या वेळेस म्हातारे नाही पोरं सोर जर मनासारखे वागणं गेले की नाही, मग खरं ते सांगतात बघा, बापू अरे तू यासाठी काय काय केलंय. पाठच्या भावाला नदळाचं वावर दिलं रे, रामकृष्ण हरी गुरुजी आले वा आमचे, तू यासाठी माता घेतला रे. सगळे वाटणी करणारे म्हणले, दादा तू चुकालास. मी म्हणलं चुकलं काय? तू यासाठी बापू काय काय केलं नाही, आहे का नाही? किती कुटाने केले, तुला काय माहित आहे? म्हणते की काळने मी म्हणू लागला, बापू लक्ष्मणाला शक्ती मारायला काय काय कुटाने केले, तुला काय माहिती? लयच म्हणले कपट्यानं शक्ती मारली बापू मी, आणि ती हाताशी जाऊ देऊ नको. बोला. चंद्राम्रसदा पूर्ण चंद्रांजल मनती मनोना,
येतो द्रोणाद्री जाना नामाविधान विख्यात वनस्पत्या सगळ्या मिळतात म्हणलं त्या द्रोणांचल नावाचा पर्वत आहे त्याच्यावर काय ते चंद्रामृत पडलं होतं म्हणून चंद्रांचल नाव त्या ठिकाणी प्रकाशित रूपाले चंद्रामृत अमृत संजीवने त्यासी म्हणा औषधी आयुष्यानंत पर्वती समस्त वर्तती अमृताच्या बळावर त्या ठिकाणी महाराज अमृत तुल्य वनस्पत्या निर्माण झाल्या आणि चंद्राच्या आकृती निर्माण झाली चंद्राचे आकृती त्या ठिकाणी पर्वत असं त्या पर्वताचं नाव आहे म्हणले त्या ठिकाणी रावण सांगू लागलेला आहे बोला तेथे गेला कपिनंदा बहुमाया करून आपण वेगना सूर्योदय जवान होया पण करून गेलाय मारुती आज मोठा सायस केलाय 8 तो गेलेला आहे आणि तो नक्की येईल तोपर्यंत तू जाऊन ऐका तेही मायेचे लक्षण जटाधारी वलकांभरा सर्वांगी भस्मोधन असाधारण ऋषी असा रावण सांगू लागला पहा वैऱ्याच्या दुष्टाच्या मनामध्ये सुद्धा साधूविषयीची संकल्पना सांगू लागले मुंजाजी महाराज साधूविषयीची संकल्पना सांगायला दुष्ट दुराचारी रावण तुला साधू व्हावं लागल काय उभ्या साधू व्हावं लागल मोठा पैलवान झाल्या जमायचं नाही का नाही जमणार कारण मारुतीला अडवायला साधूच व्हावं लागत कसा साधू ऐका तापसे सधरणी पूर्ण करावा आश्रम निर्माण गोया कपिनंदन मायापन करावे साधूचा वेश घे आश्रम तयार कर आणि आश्रम तयार करून मोठाच्या मोठा साधू नाही लोडवानाचा साधू होय मस्त गळ्यात माळ घालायची काय करायचंय साधू व्हायचंय साधू व्हायचंय विशेष आहे मला खून करा बघा आगावावर हानीच ना मी कोणाचं आपल्याला खुना करून द्यायच्या व्यवस्थित आपल्याला काय बंद दुसऱ्याच्या वावरात तास घालण्यावर कोण नाही नाही बोला सुबागो फळे सुधीर जरा सुंदर वरक्ष प्रप सुप्रमणा पंधरा याती सुचिड गुळांगोड गुंतावया विशेष करायचं त्या ठिकाणी आश्रम गोड तयार करायचा आहे निष्ठाबाई ब्रह्मज्ञान कथेसी वर्णा वार गुणांना तिने त्यासे सुख गाना कपिनंदन गुंतेला एक काम कर बापू राजा मोठ्याच्या मोठा या ठिकाणी सुंदर अशा स्वरूपाचा आश्रम निर्माण कर आणि गोड स्वरूपामध्ये तुला त्या ठिकाणी वेदाच्या रुच्या सोडाव्या लागत्या ना वेदाच्या रुच्या काही म्हणत असं की नसन पाठ करायचंय आचरणानं कसे वाग साधू राक्षस फैलाय पहा राक्षस वृत्तीनं सांगायला त्या ठिकाणी नाही पूर्ण शरीरानं साधू फैलाय विशेष या ठिकाणी प्रसंग आहे दुसरी दोन्ही जोडीच घ्या पुंडलिकावरती हरिविठाल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय बोला.